नमस्कार मित्रांनो. तर बघा, घरकुल योजनेसंदर्भात राज्य शासनाने एक अतिशय महत्त्वाचा असा जी आर काढलेला आहे. आपण पाहिलं तर प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत टप्पा 2 याच्यासाठी 2024-25 मध्ये चांगल्या प्रकारे टप्पा राबवण्यात आलेला होता. आणि त्या अंतर्गत राज्य शासनाने एक मोठी घोषणा केली होती की जे कोणी पात्र घरकुल लाभार्थी आहेत त्यांना 1,20,000 किंवा जे काही पैसे भेटत असतील शासनाचे, तर तेवढ्यामध्ये त्यांचे घरकुल व्यवस्थित असं होत नाही. आणि ही बाब शासनाच्या लक्षात आल्यामुळे राज्य शासनाने घरकुल योजनेमध्ये 50,000 रुपयांची वाढ केलेली होती. आता या 50,000 रुपयांच्या वाढीमध्ये त्यांनी 35,000 रुपये बांधकामासाठी आणि 15,000 रुपये सोलर किटसाठी अशा प्रकारे त्याची विभागणी केलेली होती. आणि त्या संदर्भात अजूनही याचं नेमकं वितरण कधी होणार असा प्रश्न घरकुल लाभार्थ्यांच्या मनामध्ये एक प्रकारे निर्माण झाला होता. कारण घरकुल झाल्यानंतर देखील अजून घरकुल लाभार्थ्यांना ते पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नव्हते. आणि त्या संदर्भातच निधी देखील मध्यंतरी राज्य शासनाने मंजूर केलेला होता, परंतु प्रत्यक्ष वितरण कधी होणार अशी प्रतीक्षा लाभार्थ्यांना होती. दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी राज्य शासनाने या संदर्भातच एक जी आर काढून त्यासाठी प्रत्यक्ष वितरणाला देखील सुरुवात केलेली होती. आता याच्यामध्ये बघा, लाभार्थी कोण असणार आहेत, तर राज्याअंतर्गत ज्या काही घरकुला संदर्भात योजना आहेत आणि 2024-25 मध्ये अशा घरकुलांना ज्यांना मान्यता भेटलेली आहे, तर असे घरकुल लाभार्थी आणि प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2 याच्यामधले लाभार्थी 2024-25 मध्ये मंजूर झालेल्या घरकुलांना या 50,000चा लाभ भेटणार आहे. आता याच्यासाठी आपण पाहिलं तर राज्यांतर्गत ज्या काही धनगर समाजासाठीच्या असतील, इतर मागासवर्गीयांच्या असतील, शबरी आवास योजना असेल, तर अशा प्रकारच्या राज्य शासनाच्या ज्या काही घरकुला संदर्भात योजना आहेत आणि प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2 हा 24-25 पासून चालू झाला. याच्यामध्ये आपण पाहिलं तर 19.66 लाख घरांसाठी शासनाने मंजुरी देखील दिलेली होती. तर हे सर्व यामध्ये पात्र झालेले आहेत आणि टप्प्याटप्प्याने ते सन 2028-29 पर्यंत या योजनेचा म्हणजे या योजनेपर्यंत लाभ घेणाऱ्या घरकुलांना याचा फायदा होणार आहे. आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर हा नेमका कधी वितरित होणार, तर लवकरच येत्या काही दिवसामध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हा पैसा, हा जो त्यांचा हक्काचा निधी आहे तो वितरित लवकरच होणार आहे. आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर बराच उशीर झालेला होता आणि याच्यामध्ये पात्र लाभार्थी मोठ्या प्रमाणामध्ये वंचित झालेला होता. काही घरांचे 3ही हप्ते भेटलेले होते. काही घरांचे आम्हाला याचा लाभ भेटेल का नाही, जर आम्ही शेवटचं बिल काढलं तर आम्हाला लाभ भेटेल का नाही. तर अशा प्रकारे एक प्रकारे लाभार्थ्याच्या मनामध्ये शंका होती. परिणामी त्यांना एक प्रकारे लाभ भेटणार की नाही याची देखील मोठ्या प्रमाणामध्ये आशा लागलेली होती. परंतु ही जी त्यांची काय आशा आहे ती आता संपलेली आहे आणि येत्या काही दिवसामध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. धन्यवाद.